मागील तासाला आपण संज्ञापनाची साधने हा भाग अभ्यासला. आज आपण मानवेतर प्राण्यांची भाषा, मानव व मानवेतर प्राण्यातील संदेशनातील फरक हा भाग अभ्यासणार आहोत. मानव व मानवेतर प्राणी यांच्यातील संदेशन आणि यांची भाषा ही कशी असते. आपण गेल्या काही तासांना याबद्दलची काही उदाहरणं घेतली होती. मानवी जीवनात जशी संदेशन प्रक्रिया किंवा भाषा आहे तशीच मानवेतर प्राण्यात असते का, असा आपल्याला प्रश्न पडू शकतो. आणि असेल तर ती कशा प्रकारची असते, ती मानवाच्या भाषेप्रमाणेच असते काय, असे अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. तर मानवेतर प्राणी म्हणजे पशु, पक्षी, कीटक, जलचर इत्यादी सर्व नाना प्रकारचे प्राणी नाना प्रकारचे आवाज काढतात. त्यामुळे त्यांच्यात संदेशन किंवा भाषा असते हे जाणवते. आपण आजूबाजूला हे आवाज नेहमी ऐकतो. इतकेच नव्हे तर संदेशनावरच त्यांच्या जीवनाचे अस्तित्व अवलंबून असते. शत्रूला घाबरवण्यासाठी किंवा पळवीन लावण्यासाठी विशिष्ट आवाज किंवा ध्वनी काढून स्वजातीयांना धोक्याची सूचना देणे. मागच्या कुठल्या तरी तासाला मी सांगितलं होतं की साप दिसला तर पक्षी खूप ओरडायला लागतात, म्हणजे एकमेकांना ते सावध करतात. म्हणजे शत्रूला घाबरवण्यासाठी किंवा पळवून लावण्यासाठी विशिष्ट आवाज किंवा ध्वनी ते काढतात. यातून स्वजातीयांना धोक्याची सूचना ते देतात. हे संदेशनच आहे. किंवा विशिष्ट संदेशनाद्वारे नर-मादी एकत्र येणे, अन्न शोधासाठी ठिकाणाचे वगैरे निर्देश करणे. एखाद्या ठिकाणी अन्न आहे किंवा भक्ष्य आहे तर त्याची सूचना देणे, जसं कावळे करतात. या सर्वातून मानवेतर प्राण्यात संदेशन होते हे सिद्ध होते. चिमण्यांचे चिवचिवणे, वाघाची, सिंहाची डरकाळी, गाईचे हंबरणे, कुत्र्याचे भुंकणे, मांजराचे गुरगुरणे, पोपट साळुंकीचे बोलणे, पिसारा फुलवून लांडोरीसमोर होणारे मोरांचे नृत्य, कोंबड्यांचे आरवणे, बेडकांचे समूहगीत वगैरेतून त्यांच्या भावनांचे संदेशनच होते. हे आपण सगळ्यांनी हे आवाज ऐकलेले आहेत. मानवेतर प्राण्यांच्या भाषांचे स्वरूप मानवी भाषेपेक्षा वेगळे असते. मात्र हे स्वरूप वेगळे आहे. मधमाशांचे वर्तन, मधमाशींच्या पंखांचा आवाज, वानरांचा वेगवेगळा आवाज, हे जे संदेशन आहे हे त्यांच्या स्थायी भावाशी निगडीत असते. त्यांचा तो स्थायी भाव असतो. आणि मूलतः दोन जैविक सहज प्रेरणांशी ते बद्ध असते. दोन प्रेरणा त्या कुठल्या? एक संरक्षणाची प्रेरणा आणि दुसरी संवर्धनाची. जे स्वसंरक्षण तसेच स्वजातीच्या संरक्षणाच्या प्रेरणेमुळे प्राणी हे वेगवेगळ्या प्रकारचे ध्वनी काढतात. त्यांच्या त्या आवाजामध्ये किंवा वर्तनामध्ये धमकी असते, जे डरकाळी फोडून ते आपल्याला धमकी देतात. स्वजातीला धोक्याची सूचना असते, पलायन असते, कधी लढाई असते. या सगळ्या वर्तनांचा यामध्ये समावेश होतो आणि यासाठी ते संदेशन करत असतात. म्हणजे मर्यादित अशा गरजांसाठी
त्यांचं हे संदेशन असते. दुसरी जी सहज प्रेरणा त्यांची असते ती असते स्वजाती संवर्धनाची. या प्रेरणेतून ते प्रियाराधन करतात. या प्रक्रियेसंदर्भात संदेशन त्यांचे घडते. या सहज प्रेरणा अशा स्वतंत्र नसतात, स्वतंत्र नाही, अशा वेगवेगळ्या काढता येणार नाहीत. त्यात संमिश्रता असते, व्यामिश्रता असते. म्हणजे मानव आणि मानवेतर प्राणी यांच्या संदेशनामध्ये हा फरक असलेला आपल्याला दिसतो. तसाच मानवेतर प्राण्यांच्या संदेशनामध्ये आपल्याला ह्या मर्यादा असलेल्या दिसतात. कारण दोनच त्यांच्या सहज प्रेरणा आहेत, एक संरक्षणाची आणि दुसरी संवर्धनाची. जी आपली पिढी वाढावी, आपली जातीचं संवर्धन व्हावं, या हेतूने नर आणि मादी एकत्र येऊन जे संदेशन करतात, संदेशनातून ते एकत्र येतात आणि ज्या क्रिया घडतात तर त्या अशा स्वतंत्र काढता येत जरी नसल्या तरी हे दोन त्यांच्या सहज प्रेरणा असलेल्या आपल्याला दिसतात. त्यांच्या मानवेतर प्राण्यांच्या भाषेला मर्यादा असलेल्या दिसतात, पण त्यांच्या या सगळ्या क्रियांमधून संदेशन होताना आपल्याला दिसतं. आता मानव व मानवेतर प्राण्यातील ह्या संदेशनामध्ये काय फरक आहे? मानवी संदेशनात सामाजिक, सांस्कृतिक असे हेतू असतात. हे हेतू पूर्ण करण्यासाठी आपण संदेशन करतो. आपल्याला कोणाशी तरी संवाद साधायचा असतो, आपल्याला काही संदेश द्यायचा असतो, सामाजिक आपल्या काही गरजा असतात त्या पूर्ण करायच्या असतात, सांस्कृतिक काही गरजा असतात त्या पूर्ण करायच्या असतात. मात्र प्राण्यांच्या भाषेमध्ये असं सामाजिक आणि सांस्कृतिक असा हेतू कुठलाही नसतो. त्या हेतूपूर्णतेसाठी ते संदेशन करत नाहीत. मानव जसा सामाजिक आणि सांस्कृतिक हेतू पूर्ण करण्यासाठी, कोणाला काही सांगायचं आहे, आपल्या मनातल्या भावना विचार व्यक्त करायचे आहेत, कोणापर्यंत काहीतरी पोहोचवायचं आहे, आपल्याला सामाजिक आणि सांस्कृतिक आपलं अंग जे आहे ते वृद्धिंगत करायचं आहे, या हेतूने आपण संदेशन करतो, या हेतूने आपण संवाद साधतो एकमेकांशी. पण प्राण्यांचं तसं नाही, त्यांचा हेतू मर्यादित असतो. मानवी भाषा ही सामाजिक संदर्भात शिकावी लागते. आपण भाषा जी शिकतो ती सामाजिक संदर्भामध्ये, सामाजिक हेतूने शिकतो. प्राण्यांच्या भाषेमध्ये तसं नाही. प्राण्यांची भाषा ही अनुवंशिकता असते, ते अनुवंशिकतेने येते. आपण बघितलं की गेल्या तासाला की आपली भाषा तसं नाही आहे. आपली सामाजिक एक गरज आहे ती, आणि आपल्याला काही ती अनुवंशिक मिळालेली नाही आहे. तर आपण ती जन्माला आल्यानंतर सहजपणे ती आपण आत्मसात करतो आपल्या आजूबाजूच्या समूहातून. पण प्राण्यांची भाषा तशी नाही आहे. त्यांना अनुवंशिकतेने ते मिळालेलं आहे. म्हणजे मांजरासारखाच, मांजराचं पिल्लू मांजरासारखाच आवाज काढेल, अनुवंशिकतेने त्याला ते साध्य झालेली आहे. आणि जैविकता विशेष स्वरूपाची त्यांच्या भाषेमध्ये असते. ती जैविकता, ती जैविकतेने किंवा अनुवंशिकतेने त्यांना ती मिळालेली आहे. मानवी भाषा शिकण्याची क्षमता मानवी मेंदूमध्ये अंगभूतपणे व उपजतच असते. आपल्या मेंदूमध्ये भाषेचा एक कप्पा आहे, आपल्या मेंदूमध्ये ती क्षमता आहे, ती उपजत आपल्याला मिळालेली आहे. पण तिचं संक्रमण जे आहे ते मात्र सामाजिक स्वरूपाचं आहे. मेंदूमध्ये जरी भाषेचा एक कप्पा असला तरी तिचं संक्रमण हे सामाजिक स्वरूपाचं आहे. तसं मानवेतर प्राण्यांचं नाही. मानवी भाषेच्या संदेशनाच्या प्रक्रियेत आपण काय वापरतो? आपण संदेशन जे करतो त्यामध्ये कुठलं माध्यम वापरतो? आपण चिन्हांचं माध्यम वापरतो. आपण चिन्हे वापरलेली असतात व त्यातून संदेश किंवा अर्थ आपण प्रेषण करतो किंवा ग्रहण करतो. म्हणजे इतरांना सांगतो किंवा आपण स्वतः ते आत्मसात करतो. म्हणजे बोलणारा आणि ऐकणारा. आपण बघितलं मागील तासाला की बोलणाऱ्याच्या मनातला आशय
ऐकणाऱ्याच्या मनापर्यंत पोचविण्याची ही जी सगळी प्रक्रिया असते त्याच्यात प्रेषण आणि ग्रहण ह्या क्रिया घडत असतात. जे मानवी भाषेमध्ये ह्या संदेशनाच्या प्रक्रियेमध्ये ह्या चिन्हांना महत्त्व आहे. जी चिन्ह व्यवस्था आपण स्वीकारलेली आहे त्या चिन्हांना महत्त्व आहे. आपण चिन्ह वापरून ती भाषेतून संदेशन करत असतो आणि म्हणूनच आपल्याला ते कळतं. मानवेतर प्राण्यांच्या संदेशनामध्ये मात्र असं कुठलीही चिन्ह व्यवस्था नाही आहे. ते काही आ ई शिकत नाहीत. तर त्यांचं संदेशन जे आहे ते शारीरिक पातळीवरचे आणि प्रत्यक्ष स्वरूपाचे असते. त्याच्यामध्ये सामाजिकता नाही किंवा त्याच्यामध्ये चिन्हांचा वापर केलेला नसतो. तर शारीरिक पातळीवरचं ते संदेशन असते, प्रत्यक्ष असं संदेशन असते. आपण माध्यमांच्या द्वारे हे संदेशन करतो. कुठलं माध्यम? चिन्हांचं माध्यम. मानवी भाषेमध्ये चिन्ह वा चिन्हित संदेश यातील नाते हे एकास एक अशा स्वरूपाचे असते. चिन्ह वा चिन्हित म्हणजे आपण जर समजा आई हा शब्द उच्चारला, आ ई हे झालं चिन्ह, पण त्याच्यातून प्रतीत होणारा जो अर्थ आहे तो झालं चिन्हित. तर आपल्या भाषेमध्ये म्हणजे मानवी भाषेमध्ये याला महत्त्व आहे. अर्थाला सुद्धा महत्त्व आहे ना, आशयाला महत्त्व आहे. आणि आशयपूर्ण जर असेल तरच संदेशन होतं मानवी भाषेमध्ये, अन्यथा ते होत नाही. आणि म्हणून ते नातं जे आहे तर ते एकास एक असं आहे. तर ते मानवेतर प्राण्यातील भाषेप्रमाणे यांत्रिक स्वरूपाचं नसतं. तर याच्यामध्ये यांत्रिकता नाही तर सामाजिकता आहे, सांस्कृतिकता आहे, काही संकेत आहेत भाषेतले. मानवेतर प्राण्यांच्या भाषेमध्ये मात्र ती यांत्रिकता असलेली आपल्याला दिसते. मानवी भाषेच्या संदेशनाचे सामर्थ्य मात्र खूप मोठं आहे, खूप मोठं असते संदेशनाचं सामर्थ्य. कारण आपण कितीही शब्द, अर्थपूर्ण शब्दांची रचना आपण करू शकतो. कारण थोड्याशा ध्वनींच्या साह्याने असंख्य शब्द व रचना आपण तयार करू शकतो आणि म्हणून सामर्थ्य खूप मोठं आहे. मानवेतर प्राण्यांच्या संदेशनाचे स्वरूप मात्र मर्यादित असते. जेवढे त्यांना ध्वनी अनुवंशिकतेने मिळालेले आहेत तेवढेच शब्द किंवा तेवढेच अर्थ त्यांच्या त्या ध्वनींपासून निघतात, त्या आवाजापासून निघतात. त्यांना ध्वनीपासून शब्द रचना तयार करता येत नाही. तर त्यांच्या भाषेला मर्यादा आहे, मानवी भाषेला मात्र मर्यादा नाही. आपण एका ध्वनीसमूहापासून असंख्य रचना तयार करू शकतो आणि म्हणून मानवी भाषेच्या संदेशनाचे सामर्थ्य हे मोठं आहे. मानवी भाषेत अनेक अनुभव शब्दबद्ध करण्याची, भाषा विकसित करण्याची क्षमता असते. मानवी भाषेमध्ये अनेक अनुभव शब्दबद्ध करण्याची आणि भाषा विकसित करण्याची क्षमता असते. प्राण्यांच्या भाषेत मात्र असं असत नाही. एकच कुठला आपण निसर्गरम्य स्थळी गेलो आणि तो एकच अनुभव अनेक लोक अनेक पद्धतीने व्यक्त करू शकतात. मानवेतर प्राण्यांना हे शक्य नाही. मानवेतर प्राण्यांना अनुवंशिकतेने ज्या प्रेरणा मिळालेल्या आहेत त्याच प्रेरणांशी संबंधित ध्वनी ते निर्माण करतात आणि त्यातून संदेशन त्यांचं घडतं. मानवी भाषेतील संदेशनात अमर्याद अशी निर्मितीशीलता आढळते. मानवी भाषा ही निर्मितीशील आहे, नवनवीन निर्माण करत असते, सातत्याने नवीन निर्माण होत असतं मानवी भाषेमध्ये. प्राण्यांच्या भाषेमध्ये मात्र अशी निर्मितीशीलता दिसत नाही. मानवी भाषा ही एक संरचना असते. आपण बघितलं की ती एक द्विस्तरीय रचना असते. द्विस्तरीय रचना आपण अभ्यासलं भाषेच्या वैशिष्ट्यांमध्ये की मानवी भाषेमध्ये एक ध्वनीचा स्तर असतो आणि दुसरा स्तर कुठला असतो? तो असतो अर्थाचा. कारण अर्थ पूर्ण झाल्याशिवाय आपलं संदेशन पूर्ण होतच नाही. बोलणाऱ्याला काय म्हणायचं आहे
ते ऐकणाऱ्याच्या मनापर्यंत पोहोचलं पाहिजे, तो आशय पोहोचला पाहिजे. तो आशय पोहोचल्यानंतरच मानवी भाषेतील संदेशन पूर्ण होते, तोपर्यंत ते होत नाही. आणि म्हणून द्विस्तरीय रचना असते भाषेची. ती एक संरचना असते. एक ध्वनीचा स्तर असतो आणि दुसरा अर्थाचा स्तर असतो. मानवेतर प्राण्याच्या संदेशनात एक मूळ घटक असतो. एकच संदेशन, एकेरी तत्व एवढेच त्यांच्या संदेशनामध्ये असते, मर्यादित स्वरूपाचे. आणि म्हणून थोडक्यात असं सांगता येईल आपल्याला की मानवी भाषेचे वैशिष्ट्ये म्हणजे निर्मितीशीलता होय, जे इतर प्राण्यांच्या संदेशनात आढळत नाही. मानवी भाषेतील संदेशन म्हणजे सामाजिक आणि सांस्कृतिक हेतुपूर्णता करण्यासाठी असते, जे मानवेतर प्राण्यांच्या संदेशनामध्ये आढळत नाही. आणि म्हणून मानवी भाषेची जी क्षमता आहे, अमर्याद अशी क्षमता संदेशनाची जी आहे, ती मानवेतर प्राण्यांच्या संदेशनामध्ये आपल्याला आढळत नाही. आणि म्हणून मानव आणि मानवेतर प्राण्यातील संदेशनामध्ये हा फरक असलेला आपल्याला दिसतो. आणि हा जो फरक आहे, ह्याचमुळे मानवी भाषा ही मानवेतर प्राण्यांच्या भाषेपेक्षा श्रेष्ठ ठरते. कारण मानवेतर प्राण्यांची भाषा जी आहे तर हिला मर्यादा असलेल्या आपल्याला दिसतात. पुढील तासाला आपण भाषा अभ्यासाची आवश्यकता आणि त्या पद्धती, भाषा अभ्यासाच्या ज्या पद्धती आहेत, त्याची जी विविध अंगे आहेत ती अभ्यासणार आहोत. धन्यवाद.